ते सब्जेक्ट वाईज थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. स्टॅटिक जनरल स्टडीज अँड डायनामिक जनरल स्टडीज. राईट. बघा, उदाहरणार्थ पहिला मुद्दा हिस्ट्री पासून चालू करूयात. राईट. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की सर हिस्ट्री हा पूर्णपणे स्टॅटिक सब्जेक्ट आहे. हिस्ट्री म्हणजे घडून गेलेल्या घटना आहेत सगळ्या. सो घडून गेलेल्या घटनांमध्ये कुठे करंट अफेअर्स त्या ठिकाणी असतात. तर असं आहे का? तर अजिबात नाही. हिस्ट्रीमध्ये पण आपल्याला असं लक्षात येतंय की एखाद्या घटनेला 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष पूर्ण झालेली असेल तर ती बाब चर्चेत येते. मग तुम्ही म्हणाल की सर थांबा जरा, तुम्ही ऑब्जेक्टिव्हचाच रेफरन्स घेताय की अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत तर त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आता एक लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह अँगलचा पण रेफरन्स त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. एस्पेशली हिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जाताना दिसतात. युपीएससी मुख्य परीक्षेच्या जर का आपण जनरल स्टडीज पेपर 1 चा रेफरन्स इथं घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं इतिहासामधली जी वेगवेगळी व्यक्ती आणि व्यक्तिमत्व आहेत तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर विचार केला तर महात्मा गांधींचं जेव्हा 125वे जयंती वर्ष होतं तर तेव्हा युपीएससीने एक प्रश्न विचारलेला होता की महात्मा गांधी जर का त्या ठिकाणी एकंदरीतच या फ्रीडम स्ट्रगल मध्ये नसते तर मग फ्रीडम स्ट्रगलचं काय झालेलं असतं. राईट. किंवा असहिष्णुता दिवसेंदिवस आपल्या समाजामध्ये वाढतीये तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांची आजच्या समकालीन जगामध्ये काय त्याचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. म्हणजे मला सांगायचंय काय आहे, आत्ताचा कॉन्टेक्स्ट काय आहे तर ते त्या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी फोकस करू शकतो. इव्हन दॅट तुम्हाला असं लक्षात येईल की 2024च्या जरी आपण युपीएससी मेन्सचा विचार केला तरी त्याच्यात पण आर्ट अँड आर्किटेक्चर वरती जे प्रश्न विचारलेले होते तर ते प्रश्न कुठेतरी करंटची लिंक त्या ठिकाणी घेऊन आलेले होते आणि त्याच्याशी संलग्नित प्रश्न विचारण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला होता. सो हिस्ट्रीमध्ये पण चालू घडामोडी त्या ठिकाणी असतात. मग बऱ्याचदा तुम्ही अगदी प्राचीन कालखंडाचा जरी संदर्भ घेतला तरी हडप्पा आणि मोहेंजोदडो या कॉन्टेक्स्टमध्ये नवीन काहीतरी एक्सकॅव्हेशन झालेलं आहे, त्यात नवीन काहीतरी सापडलेलं आहे, त्याच्यामुळे एक नवीन डायमेन्शन ही हडप्पा आणि मोहेंजोदडो यांच्याबाबत काहीतरी उलगडलेली असेल किंवा आपण असं म्हणूयात की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल नवीन काहीतरी गोष्टीची माहिती मिळालेली असेल तर ते आपण लिंक करू शकतो. किंवा बऱ्याचदा युपीएससीची ही टेंडन्सी आहे की हिस्ट्रीला ते कंटेम्पररी कॉन्टेक्स्ट मध्ये जोडण्याचा प्रयत्न करतात, दुवा साधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ आपल्याला पेपर 1 मध्येच अर्बनायझेशन नावाचा टॉपिक त्या ठिकाणी आहे, नागरीकरण नावाचा टॉपिक त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी एकदा प्रश्न विचारत असताना असा प्रश्न विचारलेला होता की भारतातील शहरीकरणाला कितपत इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या जी काही प्रक्रिया होती किंवा तिथलं जे प्लॅनिंग होतं तर त्यांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे किंवा गाईड केलेलं आहे. राईट. सो आज आपण प्लॅन सिटीज इन इंडियाचा जेव्हा विचार करतो तर तेव्हा आपण असं म्हणतो की सर प्लॅन सिटीज ज्या आहेत इंडियामध्ये तर तिथं रस्ते काटकोनात त्या ठिकाणी छेदतायत. त्याचबरोबर प्लॅन सिटीज मध्ये प्रॉपर सेक्टोरल डिव्हिजन एखाद्या वेगवेगळ्या भागाची केलेली आपल्याला दिसते. त्या भागामध्ये गरजेनुसार वेगवेगळ्या गोष्टींसाठी जागा सोडलेल्या दिसतात. एस्पेशली सिवेज ट्रीटमेंट असेल किंवा अगदी आपण असं म्हणूयात की गटार जी आहेत तर ती अगदी खोल असणं जेणेकरून त्या गटारांमध्ये पावसाच्या कालखंडामध्ये पाणी जे आहे तर ते तुंबणार नाही. नाहीतर आपण बघतोय की पाऊस पडायचा अवकाश की दुसरी न्यूज काय येते, मुंबई तुंबली, वाहतूक ठप्प त्या ठिकाणी झाली. सो हे कशामुळे होतंय तर ड्रेनेज सिस्टीमचं कुठेतरी फेल्युअर होताना दिसते आणि त्यामुळे होताना दिसतंय. बट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जेव्हा आपण चर्चा करतो तर तेव्हा ड्रेनेज सिस्टीमच्या बाबतीमध्ये त्याची चर्चा खूप जास्त प्रमाणात होती आणि आता ज्या प्लॅन्ड सिटीज अर्बनायझेशन मध्ये बनवल्या जात आहेत तर त्या प्लॅन्ड सिटीज मध्ये पण हाच अप्रोच जो आहे तर तो फॉलो करताना दिसतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय, कुठेतरी इतिहासाचा आणि करंटचा धागा जो आहे तर तो सांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो हिस्ट्रीमध्ये पण करंट अफेअर्स त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ परत एकदा हिस्ट्रीमध्ये पर्सनॅलिटीज वरती प्रश्न विचारत असताना असं शोधायचा प्रयत्न करा की 2024 आणि 25 मध्ये कुठल्या व्यक्तींना 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष पूर्ण झालेले, त्यांच्या कंट्रीब्युशन वरती, त्यांनी दिलेल्या लढ्याबद्दल, त्यांनी जे काही कंट्रीब्यूट केलेलं आहे, म्हणजे एखादे सोशल रिफॉर्मर्स असतील तर त्या सोशल रिफॉर्मर्सच्या कंट्रीब्युशन बद्दल, एखादे रिव्होल्युशनरी असतील तर त्या रिव्होल्युशनरीच्या
कंट्रीब्युशन बद्दल आपल्याला प्रश्न जो आहे तर तो या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. राईट. आता आपण इतिहासानंतर परत भूगोलाचा विचार करूया. राईट. अगेन तुम्ही म्हणाल की सर भूगोलामध्ये पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टॅटिक त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आता प्राकृतिक रचना 10 वर्षापूर्वी पण आम्ही अभ्यासलेलं होतं की सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक महाराष्ट्रासाठी आहे. आज पण तेच अभ्यासतोय किंवा 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी पण तेच त्या ठिकाणी अभ्यासलेलं होतं. मात्र तुम्हाला भूगोलामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या अशा बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डायनॅमिक बाबी ज्या आहेत तर ते आपल्याला समोर येताना दिसतं. से फॉर एक्झाम्पल भूगोलामध्ये लोकसंख्या नावाचा मुद्दा आहे. सो हा त्या ठिकाणी डायनॅमिक आहे. राईट. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा बघा, भूगोलामध्ये भूकंप नावाची संकल्पना स्टॅटिक आहे. मग भूकंप अभ्यासत असताना तुम्ही प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी या सगळ्यांचा अभ्यास करता. पण रिसेंटली झालेला भूकंप आणि त्याच्यामुळे आलेलं डिझास्टर ही बाब डायनॅमिक आहे. राईट. चक्रीवादळ ही बाब स्टॅटिक आहे. चक्रीवादळाचं फॉर्मेशन होणं, ट्रॉपिकल सायक्लोनचं फॉर्मेशन होणं ही बाब स्टॅटिक आहे. बट आता रिसेंटली कुठे चक्रीवादळ तयार झालेलं आहे ही बाब त्या ठिकाणी डायनॅमिक आहे. युपीएससीने एकदा मेन्सला प्रश्न विचारलेला होता की हिंदी महासागरामध्ये सायक्लोनची नावं कशी दिली जातात तर त्याच्याबद्दल डिस्कस करा. सो सायक्लोन नेमिंग च्या बाबतीमध्ये तो प्रश्न विचारलेला होता. सो कुठेतरी तो डायनॅमिक लिंक घेऊन आलेला होता. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आधी कधी कुणी सायक्लोनच्या नावाविषयी असा चर्चा केलेली नव्हती. अर्थात प्रिलिमला विचारलं जातं कुठल्या देशानं नाव दिलं वगैरे, पण मी मेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगतोय. कारण बघा माझं आजचं आपलं जे डिस्कशन असेल तर त्यातलं 90% हे डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू न असेल. कारण ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू न ऑलरेडी यू नो व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. बट डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू न काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने जायला पाहिजे तर ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. राईट. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे इकॉनॉमी. बघा इकॉनॉमीमध्ये स्टॅटिक काय, अरे आरबीआय आणि मॉनिटरी पॉलिसी ही संकल्पना स्टॅटिक त्या ठिकाणी आहे. बट रिसेंटली जी काही मॉनिटरी पॉलिसी डिक्लेअर झालेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट बँकिंग सिस्टीम वरती कसा झालेला आहे, मग कर्ज महाग झालेली आहेत का कर्ज त्या ठिकाणी स्वस्त झालेली आहेत, कर्ज महाग होण्याचा कर्ज स्वस्त होण्याचा रेपो आणि रिव्हर्स रेपोची काय संबंध आहे, सध्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये फेडरेट्सची काय परिस्थिती आहे किंवा अमेरिकेच्या युएस इकॉनॉमीमध्ये काय परिस्थिती आहे, त्याचा इम्पॅक्ट इंडियन इकॉनॉमीवरती त्या ठिकाणी कसा होतोय, रुपयाचं अवमूल्यन हा तर मुद्दा आपण अभ्यासलाय. राईट. डेप्रिसिएशन ऑफ रुपी. पण आता एक्झॅक्टली रुपया जो आहे तर तो आज रोजी जेव्हा आपण हे लेक्चर डिस्कस करतोय तर तेव्हा निचांकी पातळीवरती आहे. मग ह्याची नेमकी संभाव्य कारण काय आहेत, याचा परिणाम हा आयात आणि निर्यातीवरती कसा होणार आहे, याचा परिणाम हा आयात महाग होण्यावरती कसा होणार आहे, याचा परिणाम हा निर्यात जी आहे तर ती होत असली तरी त्याची व्हॅल्यू कमी होण्यावरती त्या ठिकाणी कसा होणार आहे, या सगळ्या बाबींशी आपण संबंध जोडणं गरजेचं आहे न्यूजपेपर वाचत असताना. तरच आपण असं म्हणूयात की डिस्क्रिप्टिव्ह अँगलने आपण करंट अफेअर्सची तयारी करतोय. किंवा एका बाजूला तुम्हाला असं दिसेल की इकॉनॉमिक्स मध्ये या गोष्टी स्टॅटिक आहेत पण दुसऱ्या बाजूला सायमल्टेनियसली त्याच्यात डायनॅमिक गोष्टी दिसेल. बघा बजेट म्हणजे काय, सिम्पली अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. बजेट ही गोष्ट स्टॅटिक आहे पण बजेट 2025-26 ही गोष्ट डायनॅमिक आहे. मग बजेटमध्ये अलोकेशन मध्ये कुठल्या मिनिस्ट्रीला काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने अलोकेशन केलेलं आहे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फूड प्रोसेसिंग वरती फोकस करते. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फूड प्रोसेसिंग वरती फोकस करत असताना रिजनल फूड जे आहेत तर त्याला वर आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते. म्हणूनच बिहारमध्ये मखाना मंडळ जे आहे तर ते त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याविषयी त्यांनी तरतूद करण्यात केलेली दिसते. किंवा अगेन बिहारमध्येच आपल्याला असं लक्षात येईल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट हे एस्टॅब्लिश करण्यात येणार आहे. मग याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो ऍग्रिकल्चर वरती कसा होऊ शकतो, कारण ऍग्रिकल्चर अँड अलाइड जेव्हा आपण बघतो तेव्हा फूड प्रोसेसिंग हे महत्वाचं आहे. राईट. आता काय आहे, पेरिशेबल सगळे ऍग्रिकल्चरल गुड्सचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल जो आहे तर तो पेरिशेबल म्हणजेच नाशवंत आहे. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, प्रोसेसिंग गरजेचं आहे. बरं फूड प्रोसेसिंग. राईट. त्याच्यासाठी काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. ते इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर होऊ शकणार आहे का प्रोसेसिंग. आणि अगेन मग याची पुढची लिंक काय आहे की त्याच्यातून जास्तीत जास्त एक्सपोर्ट मध्ये ऍग्रिकल्चरचा वाटा जो आहे तर तो त्या ठिकाणी वाढवायचा आहे. सो सांगायचा उद्देश काय की एक उदाहरण घेतलं तर किती लांब आपल्याला त्या ठिकाणी जाता येऊ शकतं. इकॉनॉमिक्स नंतर आता मी म्हणेन पॉलिटी. राईट. इकॉनॉमिक्स
मध्ये असं दिसतंय की अरे 50% गोष्टी स्टॅटिक आहेत, 50% गोष्टी डायनॅमिक आहेत. पॉलिटीमध्ये मी म्हणेन की 70% गोष्टी या डायनॅमिक आहेत आणि 30% स्टॅटिक आहेत. बघा, आपण बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये वाचतो की सुप्रीम कोर्टनं असं वर्डिक्ट त्या ठिकाणी दिलं आणि त्या वर्डिक्टमध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं. म्हणजे बघा, उदाहरणार्थ स्टॅटिकच्या बेसिकच्या पुस्तकामध्ये तुम्ही पॉलिटी वाचत असताना जर विचार केला असेल तर संपत्तीचा अधिकार म्हणजे राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट आधी होता, पण फंडामेंटल राईट मधून काढून त्यांनी कलम 300A आर्टिकल 300A मध्ये काय बनवलेलं आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट त्या ठिकाणी बनवलेला आहे. राईट. सो हे वाचलेले. पण रिसेंटली एक केस झालेली होती, तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं की संपत्तीचा अधिकार किंवा राईट टू प्रॉपर्टी हा बेसिक ह्युमन राईट आहे. बेसिक ह्युमन राईट आहे. आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे तर ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं दिसतं. म्हणजे काय झालेलं होतं, JNK मध्ये एक व्यक्ती होता, त्याची जमीन ही जवळपास 32 वर्ष आर्मीनं घेतलेली होती आणि आर्मीनं त्याची जमिनीचा रेंट पण दिलेला नव्हता आणि कुठल्याही प्रकारे त्याचा मोबदला पण दिलेला नव्हता, कॉम्पन्सेशन पण दिलेलं नव्हतं. मग त्याच्यावरती केस चालू होती. त्या केसचा निकाल लागल्यानंतर सुप्रीम कोर्टनं असं सांगितलं की आर्मीनं इधर त्याला कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी द्यावं और त्याला इतक्या वर्षांचा रेंट जो आहे तर तो त्या ठिकाणी पे करावा. आणि हे सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की प्रॉपर्टी जी आहे, बरोबर, एखादी संपत्ती जी आहे, या केसमध्ये ती संपत्ती आपण लँड कन्सिडर करूयात, तर ते लँड किंवा त्याची जी जमीन आहे जी तो कसण्याचा प्रयत्न करतोय त्या जमिनीवरती त्याची उपजीविका अवलंबून आहे किंवा एक डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी त्याला प्रॉपर्टी जी आहे तर ती त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि मग परत अजून एका केसमध्ये त्यांनी काय केलं, आर्टिकल 21 शी पण याला जोडण्याचा प्रयत्न केला. राईट. की त्यांचं असं म्हणणं आहे की उपजीविकेचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे. राईट. संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्क नाहीये, पण उपजीविकेचा अधिकार हा मात्र मूलभूत हक्क आहे ना. आर्टिकल 21 मध्ये राईट टू लाईफ विथ पर्सनल लिबर्टी मध्ये राईट टू लाईव्हलीहूड त्या ठिकाणी येतोय. आणि मग राईट टू लाईव्हलीहूड येतोय तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची जमीन जर का अशा पद्धतीने हिरावून घेतली जात असेल तर ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. आणि मग असं इंटरप्रिटेशन केलेलं दिसतं. म्हणजे अशा अनेक केसेस आहेत. राईट. आता मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही कारण आता तुम्ही कदाचित बेसिक लेवलला सगळेजण असाल आणि त्यामुळे हे केसेस काय आहेत, आर्टिकल 21 काय आहे, 300A काय आहे हेच माहित नाही तर काय. बट जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा प्रकारे वेगवेगळे जे अन्वयार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांमुळे भारतीय राज्यघटनेतील वेगवेगळ्या कलमांचे बदलत असतात, तर त्या अन्वयार्थांवरती किंवा किंबहुना त्या अन्वयार्थाचा वापर जो आहे तर तो उत्तरलेखन करत असताना आपल्याला करावा लागतो. किंवा बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे तर त्या सरनाम्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी असे 2 संज्ञा ज्या आहेत तर त्या तिथे ऍड करण्यात आलेल्या होत्या. आणि 2 महिन्यापूर्वी एक केस त्या ठिकाणी दाखल झालेली होती ज्याच्यामध्ये त्यांनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे खरोखर घटनाकर्त्यांना अपेक्षित होतं का, कारण ते नंतर ऍड करण्यात आलेलं आहे. म्हणून धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सुनावणी केली. मग ती सुनावणी नेमकी काय आहे, माझ्या बेसिकच्या सिलेबसमध्ये सरनामा आणि सरनाम्याचे महत्व हा मुद्दा आहेच ना पॉलिटीमध्ये. पण मग त्याचं महत्व अधोरेखित करत असताना किंवा सरनामा अभ्यासत असताना मला या इंटरप्रिटेशनचा काही उपयोग होणार आहे का, तर तोही विचार या ठिकाणी करणं गरजेचं ठरतं. राईट. सायन्समध्ये जर विचार केला तर मी असं म्हणेन की बेसिक सायन्स हे काय आहे, स्टॅटिक आहे. पण ऍप्लिकेशन ऑफ द सायन्स विच इज नथिंग बट टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, तर टेक्नॉलॉजीचा सगळा पार्ट जो आहे तर तो काय, त्याचा ऍप्लिकेशन म्हणून आपण जो बघतो तर तो करंट किंवा डायनॅमिक स्वरूपाचा आहे. राईट. सो हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, इकॉनॉमी झालं, पॉलिटी झालं, सायन्स झालं. राईट. सो अशा प्रत्येक विषयामध्ये आपल्याला असं बघता येईल की काही पार्ट हा स्टॅटिक आहे, काही पार्ट हा डायनॅमिक आहे. आता एवढे सगळं उदाहरण देऊन सांगण्याचा एकच उद्देश माझा या ठिकाणी आहे आणि तो म्हणजे
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यातून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे म्हणजे पेपर वाचन करून काहीतरी सेपरेट करायचंय असं अजिबात नाही. तर चालू घडामोडीचा अभ्यास म्हणजे तुम्ही जो जनरल स्टडीजचा अभ्यास करताय त्याच समकालीन स्वरूपातलं असणारं एक्सटेन्शन म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास आहे. म्हणजे मे बी कुठल्या तरी सब्जेक्टमध्ये 70% स्टॅटिक असेल, 30% डायनेमिक असेल. इतिहासासारख्या सब्जेक्टमध्ये मी असं म्हणेन की 90% स्टॅटिक असेल, 10% डायनेमिक असेल. इकॉनॉमी सारख्या सब्जेक्टमध्ये 50% स्टॅटिक असेल, 50% डायनेमिक असेल. पॉलिटी सारख्या सब्जेक्टमध्ये 70% डायनेमिक असेल, 30% स्टॅटिक असेल. व्हॉट एव्हर इट मे बी, हा रेशो जो आहे तर तो सब्जेक्ट वाईज मे बी व्हॅरी होत असेल. बट डायनामिक जीएस किंवा म्हणजेच चालू घडामोडी म्हणजेच दुसरं तिसरं काहीही नसून ते तुमच्या जनरल स्टडीजच्या अभ्यासाचं एक्सटेन्शन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. किंवा तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट जो काही चूज केलेला असेल त्याला करंट कॉन्टेक्स्ट मध्ये बघत असताना तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचा जो काही सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड जे चालू घडामोडीमध्ये येत आहे हे तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टचं डायनामिक पार्ट जो आहे तर त्याचं एक्सटेन्शन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे मी दरवेळी प्रत्येक लेक्चरला विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण चालू घडामोडीची तयारी काहीतरी मी सेपरेट करणार आणि जीएस ची तयारी काहीतरी सेपरेट करणार असा एक ग्रह विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी आहे. किंवा बऱ्याचदा पहिल्याच दिवशी प्रश्न असतो की सर पुस्तक कुठलं वाचू, मॅगझिन कुठलं वाचू किंवा नोट्स कुठल्या रेफर करू. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, याच्यातला एक डाऊन द लाईन गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास तेव्हाच परिणामकारक होऊ शकेल, तेव्हाच चांगला होऊ शकेल जेव्हा तुमचं स्टॅटिक जनरल स्टडीज वरती पकड असेल. मगाशी मी जे सांगितलं की कदाचित तुम्हाला आर्टिकल 21 माहित नाहीये, आर्टिकल 300 माहित नाहीये. म्हणजेच काय, बातमी जी न्यूजपेपरमध्ये आलेली आहे, न्यूजपेपरमध्ये जे संपादकीय आलेलं आहे त्याचा अंडरस्टँडिंग होण्यासाठी मला काहीतरी बेसिक नॉलेज जे आहे तर ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. ते बेसिक नॉलेज जेव्हा एस्टॅब्लिश होईल तेव्हा माझं चालू घडामोडीचं अंडरस्टँडिंग जे आहे तर ते व्यवस्थित होऊ शकेल. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्येच इन्क्लुडेड असलेला आहे तो म्हणजे कदाचित काही जणांनी पेपर रिडिंगला सुरुवात देखील केलेली असेल आणि पेपर रिडिंगला सुरुवात केल्यानंतर काहींना असं वाटत असेल की सर आम्ही पेपर रिडिंग करायला घेतला की आमचे 2-2 तास जातात, 3-3 तास त्या ठिकाणी जातात. न्यूजपेपर मधल्या नोट्स काढायला लागल्यानंतर आम्हाला सगळ्याच नोट्स ज्या आहेत तर त्या ठिकाणी महत्वाच्या वाटायला लागतात. किंवा जे काही न्यूजपेपर मध्ये आर्टिकल लिहिलेलं आहे तर ते सगळं आमच्या वहीमध्ये उतरून किंवा नोट्स मध्ये उतरून येतं. हे का होतं? कारण स्टॅटिक बद्दलची माहिती आपल्याला तेवढी नाहीये. स्टॅटिक जेव्हा कन्सोलिडेट झालेलं असतं तेव्हा त्यातला मी एवढाच पार्ट उचलतो की जो माझ्या व्हॅल्यू ऍडिशनच्या दृष्टिकोनातून मला महत्वाचा वाटतो किंवा काहीतरी नवीन आहे या कंटेक्स्ट मध्ये मला त्या ठिकाणी महत्वाचा वाटतो. राईट. सो स्टॅटिक जनरल स्टडीज आणि डायनामिक जनरल स्टडीज हा मुद्दा इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचा आता वेगवेगळ्या ज्या डायमेन्शन आपण चालू घडामोडीच्या बघतोय त्यातली पहिली डायमेन्शन आहे तर ती म्हणजे सामान्य अध्ययन. जनरल स्टडीज मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये कशा पद्धतीनं चालू घडामोडी विचारल्या जाऊ शकतात किंवा आपण त्यांचा वापर हा आन्सर रायटिंग साठी कशा पद्धतीनं करू शकतो. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जनरल स्टडीज पेपर 1चा. राईट. जनरल स्टडीज पेपर 1 चे जर वेगवेगळे सब्जेक्ट लिस्ट डाऊन करायचे म्हटले तर याच्यामध्ये इतिहास आहे. इतिहासामध्ये पण वेगवेगळे पार्ट आहेत बरं का. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की प्राचीन, मध्ययुगीन, त्याच्यानंतर आधुनिक, आधुनिक भारत, राईट. त्यानंतर जगाचा इतिहास आहे, त्यानंतर आर्ट अँड कल्चर आहे. आता मगाशी आपण इतिहास सांगितलंच, भूगोल, राईट. त्यानंतर काय, भारतीय समाज, इंडियन सोसायटी. बघा इंडियन सोसायटी हा मुद्दा आपण बघितला
आणि युपीएससीचे क्वेश्चन जर का आपण बघण्याचा प्रयत्न केला ना, तर बरेच क्वेश्चन युपीएससीचे जे आहेत इंडियन सोसायटी रिलेटेड, तर त्याच्यामध्ये उत्तर लेखन करत असताना डेफिनेटली आपल्याला करंट अफेअर्सचा वापर करता येऊ शकतो, किंवा उत्तर लेखन करत असताना करंटची लिंक घेऊनच ते प्रश्न विचारले जाताना दिसतात. उदाहरणार्थ महिला आणि महिलांचे प्रश्न किंवा महिला हा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबसचा पॉइंट आहे. तर युपीएससीने एक प्रश्न विचारलेला होता की इम्पॅक्ट ऑफ गिग इकॉनॉमी ऑन वुमन एम्पॉवरमेंट, अशा स्वरूपाचा. गिग वर्कर्स वगैरे आता संज्ञा खूप जास्त प्रचलित झालेली आहे, किंवा अलीकडच्या 4-5 महिन्यामध्ये तुम्ही गिग इकॉनॉमी याच्याबद्दल खूप जास्त ऐकला असेल. पण खऱ्या अर्थानं हा शब्द किंवा याचा वापर जास्त झाला तो पोस्ट कोविड-19. सो पोस्ट कोविड-19 आपल्याला असं, किंवा ड्युरिंग कोविड-19 गिग इकॉनॉमी नावाचा मुद्दा जो आहे तर तो त्या ठिकाणी चर्चेत आलेला होता, ज्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग स्वरूपाचे जॉब्स किंवा वर्क फ्रॉम होम जॉब्स, राईट, किंवा सर्व्हिस काइंड ऑफ जॉब्स जे आहेत तर त्याची ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत तर त्या कोविड-19च्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या. आणि त्याच्यामुळे असं झालं की ज्या महिलांना कदाचित शिक्षित आहेत, मात्र अशी एक काय म्हणतात त्याला, समाजामध्ये एक विचार आहे की त्यांनी शिक्षित असल्या तरी जॉब्स करू नये, अशा महिलांना, किंवा जॉब करायसाठी बाहेर जाऊ नये, उमरा ओलांडू नये, तर अशा महिलांसाठी गिग इकॉनॉमीच्या माध्यमातून एक मोठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला, राईट. किंवा इम्पॅक्ट ऑफ वर्क फ्रॉम होम ऑन फॅमिली रिलेशन्स याच्यावरती पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सो इथं बऱ्याच गोष्टी डायनॅमिक स्वरूपात आपल्याला बघता येऊ शकतात, राईट. GS2 चा जर आपण विचार केला तर GS2 मध्ये 4 कंपोनंट आहेत, राईट. पहिला कंपोनंट आहे तो म्हणजे पॉलिटीचा, राईट. दुसरा कंपोनंट आहे तो म्हणजे सोशल जस्टिसचा, सोशल जस्टिस. तिसरा कंपोनंट आहे तो म्हणजे गव्हर्नन्स, आणि चौथा कंपोनंट आहे तो म्हणजे आयर. आता यातलं पहिल्यांदा तुम्ही सांगाल की सर आयर मधले मात्र सगळे क्वेश्चन, किंवा आयर मध्ये मात्र करंटचाच त्या ठिकाणी संबंध आहे, करंट मध्ये जे घडतंय त्याच्यावरती आयर मध्ये प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ आता अमेरिकेचा जर विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अमेरिकन फर्स्ट नावाची पॉलिसी त्या ठिकाणी अवलंबलेली आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती पण परिणाम आहे, आणि त्याचबरोबर एकंदरीतच इंटरनॅशनल रिलेशन्स वरती पण परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो, राईट. उदाहरणार्थ तुम्ही वाचलेलं असेल की H1B व्हिसा संबंधी ते काय स्टँड घेत आहेत, भारतातले जे इलिगल इमिग्रंट्स आहेत अमेरिकेमध्ये तर त्यांच्याबद्दल ते काय स्टँड घेत आहेत, किंवा त्यांना घरी पाठवायला सुरुवात केलेलं आहे. सो त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर तो इंटरनॅशनल रिलेशन्स वरती त्या ठिकाणी होऊ शकतो, राईट. किंवा मध्यंतरी आपल्याला असं लक्षात येईल की मॉलदीव्स वर्सेस लक्षद्वीप नावाचा एक वाद चर्चेत आलेला होता. त्याच्यानंतर बांगलादेशच्या बाबतीमध्ये आता बांगलादेश बरोबर आपले संबंध जे आहेत तर ते बिघडत चाललेले त्या ठिकाणी दिसत आहेत, राईट. खास करून नेबरिंग कंट्रीज, आपल्या जे शेजारची राष्ट्र आहेत तर त्यांच्या बरोबर आपले संबंध जे आहेत तर ते थोडेसे चांगले असले पाहिजेत, राईट. कारण ह्याच्याबद्दल एकदा बऱ्याचदा म्हटलं जातं, वी कॅन चूज अवर फ्रेंड्स बट नॉट द नेबर्स. आपण आपले मित्र निवडू शकतो, मात्र आपले जे शेजारी कोण आहेत तर ते त्या ठिकाणी निवडू शकत नाही, बरोबर. म्हणजे आपण एखाद्या सोसायटीमध्ये जर का फ्लॅट घ्यायचा म्हटला तर फ्लॅट घेत असताना समजा तुम्ही एक काय म्हणतात त्याला 101 नंबरचा फ्लॅट बुक केलेला आहे, आणि त्या फ्लोअर वरती 6 फ्लॅट आहेत 101 to 106, तर तुम्ही पहिल्यांदाच बुक केलेला आहे, त्याच्यानंतर कोण बुक करेल ह्याची गॅरंटी त्या ठिकाणी नाही. आणि ते शेजारी भांडकुदळ असले तरी देखील त्यांना मकर संक्रांतीला तिळगुळ द्यायला आपल्याला जावंच त्या ठिकाणी लागणार आहे. सो वी कॅन चूज अवर फ्रेंड्स बट नॉट द नेबर्स, हे वाक्य आणि हे लक्षात ठेवा. याच्यामुळेच इंडिया जे आहे तर ते नेपाळ बद्दल किंवा त्या ठिकाणी बांगलादेश असेल किंवा म्यानमार असेल किंवा श्रीलंका असेल तर यांच्या बरोबर चांगले रिलेशन्स जे आहेत तर ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. कारण भारताच्या शेजारील राष्ट्र जी आहेत तर ती कायमच कुठल्या तरी द्विधा मनस्थितीत असतात. तिथं कंटिन्युअसली काही पॉलिटिकल सिस्टीम जी आहे तर ती एस्टॅब्लिश असते असं नाही. मधनच काहीतरी होत असतं, मधनच काहीतरी गव्हर्नमेंट जे आहे तर ते टॉपल होत असतं, मध्येच शेख हसीना देश सोडून जात असतात, मध्येच कुठल्या तरी राष्ट्राध्यक्षाची हत्या त्या ठिकाणी केली जाताना दिसते. सो असा हे एकंदरीतच इतिहास आपल्याला भारताच्या शेजारील राष्ट्रांचा त्या ठिकाणी दिसतो, राईट.
किंवा आजकाल एक शब्द खूप जास्त परावलीचा शब्द झालेला आहे, न्यूजपेपरमध्ये सारखा सारखा येतो, तो म्हणजे जिओ पॉलिटिक्स किंवा जिओ पॉलिटिकल स्टॅबिलिटी, राईट. सो भूराजकीय संघर्ष, भूराजकीय स्थैर्य किंवा भूराजकीय दृष्टिकोनातून भारतानं हे केलेलं आहे. भारत जे जे काही आपण असं म्हणूयात की सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करतोय, तर ते भूराजकीय स्थैर्याच्या दृष्टिकोनातून किंवा चीनचे हिंदी महासागरामध्ये जे काही इंटरेस्ट आहेत, तर ते इंटरेस्ट कुठेतरी रोखण्यासाठी हे करताना दिसतोय. किंवा चीन पण सिल्क रोड बांधण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यात पीओके मधनं रोड घालवतोय. अगेन हे सगळं भूराजकीय तणाव, भूराजकीय संघर्ष या सगळ्या गोष्टींमध्ये येताना दिसतं. तर ते खूप जास्त करंटमध्ये चर्चेत असतं. गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये अनेक एक्झाम्पल्स, अनेक व्हॅल्युएडिशनचे मुद्दे, अनेक गव्हर्नन्सची उत्तरं लिहित असताना तुम्हाला जे काही इनोव्हेटिव्ह त्या ठिकाणी प्रकल्प असतील, त्याच्या केस स्टडीज असतील, तशा प्रकारचे ऍप्स असतील, पोर्टल्स असतील, याचा रेफरन्स जो आहे तर तो करंटमध्ये त्या ठिकाणी मिळत असतो. सोशल जस्टिसमध्ये अनेक गोष्टी आहेत, पण त्यात बेसिकली आपण असं म्हणूयात की वंचित घटकांच्या कल्याणासाठी सरकार कशा पद्धतीनं पुढे येते, संस्थात्मक स्वरूपात कसं येते, गव्हर्नमेंट स्कीम्सच्या स्वरूपात कसं येते, तर त्या सगळ्या गोष्टी. पॉलिटी मधला मुद्दा तर मी सांगितला, म्हणून मी इथं इन डिटेल या मुद्द्यांबद्दल बोलायचा प्रयत्न केला की इथं देखील करंट अफेअर्स आहे. आता काही वेळा काय होतं, डायरेक्टली थेट पद्धतीनं प्रश्न एखाद्या गोष्टीवरती विचारला जातो, राईट. जसं की आता अमेरिका चीन व्यापार संबंधामध्ये इतक्यात वितुष्ट निर्माण झालेला आहे, तर त्यामध्ये त्याचा भारतावरती होणारा परिणाम स्पष्ट करा किंवा ह्याच्यावरती कमेंट करा, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. की सध्या चायना आणि युएस रिलेशन्स जे आहेत, ट्रेड रिलेशन, हे दुरावत चाललेले आहेत. सो ह्याच्यात आपल्याला इंडियाला अपॉर्च्युनिटी पण आहे आणि इंडियाला काही धोके पण संभाव्य याचे होऊ शकतात. तर हे सगळं मांडणं जे आहे तर ते त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. याच्यासाठी न्यूजपेपर रिडिंग महत्वाचं आहे, राईट. त्यानंतर तिसरा पेपर आहे, तर त्या तिसऱ्या पेपरचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं बघता येईल, तिसऱ्या पेपरमध्ये मेजर कंपोनंट म्हणून इकॉनॉमी आहे, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे, एन्व्हायरमेंट आहे, राईट. त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी आहे. एन्व्हायरमेंट नंतर एक मुद्दा राहिला इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षा. आता हे जरी मुद्दे बघितले तरी आपल्याला असं लक्षात येईल, सायन्स अँड टेक मध्ये रिसेंट डेव्हलपमेंट ज्या होत आहेत, मग स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये असतील, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी मध्ये. उदाहरणार्थ आता न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी मध्ये मध्यंतरी SMR नावाची संकल्पना चर्चेत होती. SMR म्हणजे काय? स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स. म्हणजे अशा प्रकारचे न्यूक्लिअर रिएक्टर्स भारत तयार करण्याचा प्रयत्न करतोय, जे छोटे असतील, राईट. कदाचित त्याच्यातून जास्त एनर्जी प्रोड्यूस होणार नाही, पण ते जास्त भूप्रदेशावरती पण एस्टॅब्लिश करावे लागणार नाहीत, त्याच्यासाठी लँड ऍक्विजिशनचे पण इश्यू निर्माण होणार नाहीत, सिक्युरिटीचे पण जास्त कन्सर्न्स निर्माण होणार नाहीत. सो त्यामुळे असे न्यूक्लिअर रिएक्टर्स जे कंपनीमध्ये तयार करता येतील आणि जे लोकेशन आहे त्या न्यूक्लिअर रिएक्टरचं, तर तिथं असेंबल करता येतील अशा स्वरूपाचे न्यूक्लिअर रिएक्टर्स हे भारतामध्ये तयार करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी चालू आहे. सो दॅट त्याच्यामुळं वेगवेगळ्या भागातली जी काही एनर्जीची डिमांड आहे तर ती या अशा प्रकारच्या न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून एक्सप्लोर त्या ठिकाणी करता येईल. आणि ऍडिशनली आपल्या इथं काही युरेनियमचे असे साठे सापडलेले आहेत की ज्याच्यामुळं ऑलरेडी एक्झिस्टिंग युरेनियमच्या ज्या खाणी आहेत तर त्यांची लाईफ 50 वर्षानं त्या ठिकाणी वाढलेली आहे. सो या केसमध्ये आपण हे पोटेन्शियल टॅप करू शकतो आणि आपण जे CO2 कार्बन डायऑक्साईड तर त्याचं इमिजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यासाठी न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करू शकतो. म्हणजे हे एक मी एक्झाम्पल दिलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं. तुम्ही स्पेस टेक्नॉलॉजीचं उदाहरण घेऊ शकता की रिसेंटली काही दिवसापूर्वी इस्रोनं स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तर तो त्या ठिकाणी यशस्वी केला. हा स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तर तो गगनयान मध्ये जे काही आपण काय म्हणतात त्याला मिशन पाठवणार आहोत, तर त्याचं एक प्रिकर्सर म्हणून बघितलं जाते की गगनयान पाठवत असताना त्याच्या ज्या इंटरमिजिएट स्टेप्स आहेत तर त्याच्यात हा स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट जो आहे तर तो महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत होता, राईट. सो तसं आहे की स्पेस टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण बघू शकतो, बायोटेकच्या बाबतीमध्ये आपण अशी चर्चा करू शकतो किंवा फार्मास्युटिकल सेक्टर्सच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी
आपली जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे, तर त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं सेंटर म्हणून इंडियातल्या हैदराबादला रेकॉग्नाइज केलेलं आहे फॉर द फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट ऑर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन फार्मास्युटिकल सेक्टर्स. तो अशा अनेक गोष्टी आहेत, राईट. डिझास्टर मी मग अशीच म्हटलं की बरेच डिझास्टर जे येत आहेत, तर त्या डिझास्टरला करंट कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी आहे. मग रेल्वे च्या स्टेशनवरती होणारी चेंगराचेंगरी, त्यात होणारे मृत्यू असतील, किंवा हिमालयन रिजन मध्ये एखाद्या ठिकाणी अचानकपणे हिमकडा कोसळणं असेल, किंवा मग सांगली कोल्हापूरमध्ये निर्माण होणारी पूर परिस्थिती त्या ठिकाणी असेल, चिपळूणमध्ये निर्माण होणारी पूर परिस्थिती असेल. अलीकडच्या कालखंडात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भूस्खलनाच्या घटना पण मोठ्या प्रमाणामध्ये घडताना दिसतात. मग इरशाळवाडीची घटना घडली, त्याच्या आधी तळीयेची घटना घडली, त्याच्या आधी आपल्याला असं लक्षात येईल की माडीन नावाचं जे एक गाव होतं पुण्याजवळचं, तर तिथं ही भूस्खलनाची घटना जी आहे तर ती घडलेली होती. सो या घटनांमध्ये एक कॉमन तुम्हाला धागा दिसेल की जिथं जिथं डेव्हलपमेंट प्रोसेस फास्ट त्या ठिकाणी होतीये, जिथं जिथं तिथल्या प्राकृतिक रचनेचा विचार केला जात नाही, तिथं तिथं लँडस्लाइड्सचं प्रमाण जे आहे तर ते वाढलेलं दिसतंय. आणि सायमल्टेनियसली तशा प्रकारचे प्रश्न हे युपीएससी मेन्सला एस्पेशली डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगसाठी फ्रेम त्या ठिकाणी झालेले दिसतात, राईट. बाकी एन्व्हायरमेंट तर सगळं करंट वरतीच आहे. इंटरनल सिक्युरिटी नावाचा जो मुद्दा आहे तर त्याचे आयाम पण करंट कॉन्टेक्स्ट मध्ये त्या ठिकाणी बदलत राहतात. इंटरनल सिक्युरिटीचे जे वेगवेगळे बदलणारे चॅलेंजेस आहेत, त्याचबरोबर एकंदरीतच नक्षलवादी असतील, दहशतवादी असतील, यांची बदलणारी मोडस ऑपरेंडी त्या ठिकाणी आहे. आणि याच्यात होणारे सकारात्मक गोष्टी पण आहेत. सकारात्मक गोष्टी इन द सेन्स काय, अनेक नक्षलवादी हे आत्मसमर्पण योजनेच्या माध्यमातून शस्त्र टाकतायत आणि आत्मसमर्पण करतायत आणि शांततामय जीवन जगण्यासाठी उद्युक्त त्या ठिकाणी होत आहेत. सो हे पण एक आपण असं म्हणूयात की प्रशासकीय यंत्रणेचं यश म्हणूयात, किंवा त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करते. नक्सलिझमला सामना करायचा म्हणजे दरवेळी काय 2 हात करायचे अशातला भाग नाही, किंवा खात्मा करून टाकायचा त्यांचा अशातला भाग नाही. पॉझिटिव्ह किंवा पीसफुल ट्रान्झिशन पण अनेक ठिकाणी होताना आपल्याला दिसते, राईट. आणि GS4 आहे, राईट. GS4 चा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कन्सेप्च्युअल प्रश्नात कन्सेप्ट तर लिहिता येईल तुम्हाला GS4 मध्ये, इथिक्स मध्ये काही विचारल्यानंतर, बट त्या कन्सेप्टला सबस्टॅन्शिएट करण्यासाठी तुमच्याकडे काही केस स्टडीची गरज आहे, काही एक्झाम्पल्सची त्या ठिकाणी गरज आहे, जी एक्झाम्पल्स अगेन तुम्हाला न्यूजपेपर वाचत असताना मिळू शकतील. सेकंड डायमेन्शन आहे ते म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनाला कुठलाही विषय दिला, आता जर दिला तर असं होतंय रिपिटेशन ऑफ थॉट्स होते, राईट. बरेच नवीन विद्यार्थी अभ्यास करणार आहेत ते मला म्हणतात की सर निबंध लिहायला काय नाही हो, पण एक 10-15 ओळी 20 ओळी लिहिल्यानंतर रिपिटेशन ऑफ थॉट व्हायला लागते. रिपिटेशन ऑफ थॉट का होतं? कारण आपल्याला माहित नसतं. बघा, विद्यापीठाचा पेपर लिहित असताना आपल्याला 3च पॉइंट आठवले एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल, त्या 3 पॉइंट नंतर पॉइंटच आठवत नाहीत. पॉइंट किती आहेत? टोटल 10 पॉइंट आहेत समजा त्या उत्तराचे, पण 3च आठवत आहेत, त्याच्यानंतर काय आठवतच नाही. मग आपलं काय चालू व्हायचं तेव्हा? 1, 2, 3 पॉइंट, चौथा पॉइंट इज इक्वल टू वाक्यरचना बदलून पहिला पॉइंट, 5वा पॉइंट इज इक्वल टू वाक्यरचना बदलून दुसरा पॉइंट. सो इतर रिपिटेशन ऑफ थॉट्स त्या ठिकाणी व्हायला लागते. का? कारण ब्रेन मध्ये तेवढाच त्या ठिकाणी त्याचा थॉट आहे ना, त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी थॉट नाहीये त्याचा. मग हा थॉट वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे? वाचन अतिरिक्त स्वरूपात केलं पाहिजे. जो विषय विचारलेला आहे तर त्याच्याशी संबंधित समकालीन मुद्दे तुम्हाला माहित असले पाहिजेत, म्हणजे एखादी डायमेन्शन एक्स्ट्रा काढता येऊ शकते. त्याच्याबद्दलची सांख्यिकीय माहिती, स्टॅटिस्टिकल डेटा माझ्याकडे असला पाहिजे, सो दॅट त्या स्टॅटिस्टिकल डेटाचा वापर मी कशासाठी करू शकतो? मी जो मुद्दा, मी जो व्ह्यू पॉइंट मांडायचा प्रयत्न केलाय त्याला सबस्टॅन्शिएट करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही एखादा डेटा सबस्टॅन्शिएट विथ एक्झाम्पल करता तेव्हा आपोआपच तुम्ही तुमचा जो काही व्ह्यू पॉइंट आहे त्याला प्रूव्ह करणारे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स एक प्रकारे त्या ठिकाणी देऊ शकता, राईट. आता तुम्ही भारताचे नागरिक आहात, राईट. असं जर मी म्हटलं की तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्ही भारताचे नागरिक आहात, ठीक आहे, राईट. MPSC ला तुम्ही सांगितलं की मी भारत देशाचा नागरिक आहे, ठीक आहे ना, किंवा माझं नाव XYZ किंवा ABC आहे, ठीक आहे ना. पण MPSC तरी काय म्हणते की ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ किंवा आयडेंटिटी प्रूफची झेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. सो काय, हा एक प्रकारे पुरावा झाला ना की खरोखर
तुम्ही जो दावा केलेला आहे एक्झामिनेशन फॉर्म भरत असताना तेच व्यक्ती तुम्ही त्या ठिकाणी आहात. कळते का रे? तेच व्यक्ती तुम्ही आहात. याच्यासाठी तुम्ही काय देता? पुराव्या साठी तुमचं आधार कार्ड देता, पॅन कार्ड देता, ड्रायव्हिंग लायसन्स देता, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तसं एखादी माहिती तुम्ही मांडलेली आहे, एखादा मुद्दा तुम्ही समजा सांगण्याचा प्रयत्न करताय आणि त्या मुद्द्याला सपोर्ट करणारं जर का तुमच्याकडे स्टॅटिस्टिकल डेटा असेल तर आपोआपच त्या मुद्द्याची ऑथेंटिसिटी जी आहे तर ती वाढते. एक्झामिनरला लक्षात येतं की अरे डेफिनेटली याच्या मागे काहीतरी एक अप्रोच आहे, हा कुठल्या तरी एखाद्या अहवालाचा, एखाद्या स्टॅटिस्टिक्सचा आधार घेऊन हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे यानं त्याच्याबद्दल क्रिटिकल थिंकिंग केलेलं आहे, यानं त्याच्याबद्दल सखोल विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आणि त्याचबरोबर वेगवेगळे आयाम. मला जर का निबंध लिहायचा आहे, राईट, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन व्यतिरिक्त निबंधाची जी बॉडी आहे तर त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या आस्पेक्टमध्ये, वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये त्याला डील करणार आहे, राईट. तर त्याच्यासाठी माझ्याकडे जर का त्याचे 7-8 आयाम असतील, 7-8 डायमेन्शन असतील आणि मी ठरवलं की ही प्रत्येक डायमेन्शन ही 100 शब्दामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न करणार, आपोआपच 8 डायमेन्शनचे 800 शब्द झाले, राईट. आणि इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मध्ये 200-300 शब्द काय होणार नाहीत का तुमचे? डेफिनेटली होणार आहे. म्हणजे तुमचा निबंध 1000-1200 शब्दांकडे गेलेलाच आहे. म्हणजे पण कधी जाईल? जेव्हा मला ह्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स त्या ठिकाणी माहीत असले पाहिजेत, तेव्हा जाईल. आणि ते डायमेन्शन्स कधी माहीत होणार आहेत? जेव्हा मी न्यूजपेपर रिडिंग करणार आहे, जेव्हा एखाद्या घडणाऱ्या घटनेची ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, असंही एक त्याच्यातनं म्हणणं आहे, असाही एक त्याचा फायदा आहे, असाही एक त्याचा तोटा आहे, असाही एक त्याच्यातनं मार्ग काढता येऊ शकतो, हे जेव्हा मला कळणार आहे तेव्हा मला त्याचा फायदा जो आहे तर तो होणार आहे. तिसरी डायमेन्शन आहे ती म्हणजे तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, राईट. तर त्या ऑप्शनल सब्जेक्टचा जो पेपर क्रमांक 2 आहे तर तो पेपर क्रमांक 2 त्या ठिकाणी डायनामिक स्वरूपाचा आहे. तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला करंट अफेअरचा रेफरन्स देता येऊ शकतो. म्हणजे अगदी जॉग्राफी असेल तर जॉग्राफीचा पेपर 2 आहे तर त्याच्यात पण करंट अफेअर आहे, PSIR चा पेपर 2 आहे त्याच्यात पण करंट अफेअर आहे, सोशियोलॉजी मध्ये पण त्या ठिकाणी करंट कॉन्टेक्स्ट तुम्ही जोडू शकता. सो रिस्पेक्टिव्हली तुम्ही वैकल्पिक विषयाचा विचार करत असताना सुद्धा चालू घडामोडी तिथं अधोरेखित करू शकता किंवा तुमचं आन्सर जे आहे तर ते अधिक परिणामकारक बनवण्यासाठी चालू घडामोडीचा रेफरन्स त्या ठिकाणी देऊ शकता. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मुलाखतीची तयारी. आता एक लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची गरज ही आहे की तुमच्याकडं क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी असली पाहिजे, तुमच्याकडं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच असला पाहिजे, तुम्हाला घडणारी घटनेचं मूळ कारण नेमकं काय आहे तर ते त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे. हे कशावरून कळेल की तुम्हाला मूळ कारण कळलेलं आहे? बघा, एक लक्षात घ्या, वेगवेगळे प्रश्न आहेत हे मान्य आहे, पण त्या प्रश्नातून एक्झामिनर तुमची थॉट प्रोसेस, तुम्ही विचार कसा करता, तुम्ही विचार करत असताना तो मल्टी डायमेन्शनल अप्रोच न करता का, तुम्ही विचार करत असताना तो न्यूट्रल मॅनरनं त्या ठिकाणी करता का, तुम्ही विचार करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही काही चांगल्या केस स्टडीचा रेफरन्स घेताय का, सो दॅट ते तुम्ही इम्प्लिमेंट करताय किंवा त्या पद्धतीनं काही व्हॅल्यू ऍड त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही विचार करत असताना त्याच्यामध्ये ओव्हरऑल हॉलिस्टिक अप्रोच तुमचा त्या ठिकाणी आहे का, सर्वसमावेशक दृष्टिकोन तुमचा त्याच्यामध्ये आहे का, समग्र दृष्टिकोन आहे का, हे सगळं तुमच्या आन्सरच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. आणि त्याचाच मी असं म्हणेन की परमोच्च बिंदू कुठला असेल तर तो म्हणजे तुमची मुलाखत. सो मुलाखतीला बऱ्याचदा सिच्युएशन वरती तुमची रिॲक्शन काय आहे असे सिच्युएशन रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात की तुमची उपजिल्हाधिकारी म्हणून अमुक अमुक ठिकाणी निवड झालेली आहे आणि असा असा प्रश्न असेल तर त्यावेळी तुम्ही काय करा. आता इथे एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, सोशल मीडियावरती अनेक क्वेश्चन्स असे फ्लोट केलेले असतात, तसे क्वेश्चन्स इथे विचारले जात नाहीत हे लक्षात घ्या. अनेक सिच्युएशन ज्या आहेत तर त्या रिअल लाईफ मध्ये पण अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही किती क्रिटिकल थिंकिंग करताय, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच काय आहे तर तो त्या ठिकाणी लक्षात येत असतो, राईट. किंवा त्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येते की अरे इथं पॉलिसी मेकिंग मध्ये लूपहोल्स आहे, तर तुम्ही फक्त पॉलिसी मेकिंग मधला लूपहोल दाखवताय का लूपहोल दाखवून त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं याची पण स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी देत आहे, तर ते त्या ठिकाणी ते बघत असतात, राईट. त्यामुळं जिथं असं म्हटलं जातं ना की
तुमची थॉट प्रोसेस ही इंटरव्ह्यू मध्ये किंवा मुलाखती पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये चेक केली जाते. थॉट प्रोसेस ही ओव्हरनाईट डेव्हलप होत नाही. बरेच विद्यार्थी एस्पेशली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये असताना मेन्स पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूला यायचे आणि मग तेव्हा इंटरव्ह्यूचं त्यांचं काहीच तयार नसते, लिटरली काहीच तयार नसते. आणि मग ते काय म्हणतात, सर 2 महिने आहेत की. अरे 2 महिन्यात होणार नाही. पर्सनॅलिटी तुमची काय असते हो, गेल्या 17-18 वर्षामध्ये तुमच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या गोष्टींनी योगदान दिलेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे तुमची पर्सनॅलिटी त्या ठिकाणी असते. मग ते एका दिवसात बदलणार आहे का? म्हणजे खरं तर आपण असं म्हणतो ना की तयारी ही प्रिलिमची जनरली लोक आधी करतात. मी असं म्हणेन की प्रिलिमची मेन्सची कुठलीही तयारी करत असताना त्याच्या बॅकग्राऊंडला एकमेव तयारी चालू असते, ती म्हणजे मुलाखतीची तयारी. कारण बघा, तुम्ही एमपीएससी युपीएससीचा अभ्यास चालू केलेला नव्हता तेव्हा तुमचे व्ह्यू पॉइंट काय होते, तेव्हा तुमचे थॉट प्रोसेस नेमकी काय होती. आणि जेव्हा तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास कराल, राईट, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कराल, जेव्हा तुम्ही एखाद्या घटनेचे सामाजिक, आर्थिक, राजकीय आयाम लक्षात घेण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुमचा त्याच्याबद्दलचा, त्या घटनेकडे बघण्याचा व्ह्यू पॉइंट, दृष्टिकोन हा कसा बॅलन्स्ड होईल, राईट, हा कसा एकदम न्यूट्रल त्या ठिकाणी होईल, हा कसा सर्वसमावेशक होईल, हे तुम्हाला इन ड्यू प्रोसेस ऑफ टाइम त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. गेटिंग इट? सांगायचा अगेन मुद्दा काय या ठिकाणी आहे की मुलाखतीवरती बऱ्याचदा प्रश्न विचारले जात असताना वेगवेगळे सामाजिक प्रश्न आहेत, वेगवेगळे समकालीन ज्वलंत मुद्दे आहेत, न्यायालयीन निवाडे आहेत, तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अनेकांना शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना परवानगी न देणं दर्शनासाठी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. अनेकांना महाराष्ट्रामध्ये असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षणाचा त्या ठिकाणी मुद्दा, याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत. दरम्यानच्या काळात काही आपण असं म्हणूयात की वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन होतात, तिथं लाठीचार्ज वगैरे केले जातात, तर त्याच्याबद्दल देखील एमपीएससीनं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले दिसतात. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नेमकं इथं काय प्लॅन ऑफ ऍक्शन पाहिजे, काय अपेक्षित आहे, काय मागणी नेमकी काय आहे, एखादा व्यक्ती, एखादा समाज हा आरक्षण मागतोय तर ती मागणी नेमकी काय आहे, राईट, तर त्याला आरक्षण द्यावं का नाही द्यावं, इथं हा मुद्दा जो आहे तर तो तुम्ही असा इमोशनली टॅकल नाही करू शकत. याच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्टॅटिस्टिकल डेटा माहित असला पाहिजे, काहीतरी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी माहित असल्या पाहिजेत, सो दॅट तुम्ही त्याच्या आधारे सांगू शकता ना की सर हे असं असं आहे, असा असा सिनारिओ आहे, त्यामुळे मग तिथं देणं अपेक्षित आहे, राईट. पण सर स्टील असं आहे की इंदिरा सोनी जजमेंटनं असं सांगितलेलं आहे की 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. सो या केसमध्ये हा पेच प्रसंगामध्ये आरक्षणाचा प्रश्न अडकलेला आहे. म्हणजे हे सगळं कळायसाठी काय आहे, परत तुमचा मत किंवा तुमची विचार प्रक्रिया ही कळण्यासाठी महत्वाची बाब आहे, ती म्हणजे तुम्हाला न्यूजपेपर रिडिंग जे आहे तर ते करणं गरजेचं आहे. आणि मग 5वी डायमेन्शन आहे ती म्हणजे ट्रॅडिशनल म्हटलंय मी. ट्रॅडिशनल का, तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये पण तुम्ही ही करत आलेला होता. प्रिलिमच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही करंट अफेअरचा विचार करता, मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना आहे, राजकीय व घटनात्मक घडामोडी. मग इथं जसं मी सांगितलं ना, न्यायालयाचे इंटरप्रिटेशन बघायचे, तिकडं मी सांगेन की अरे रिसेंटली झालेले जे वेगवेगळे इलेक्शन्स आहेत, समजा दिल्ली स्टेटचं इलेक्शन आहे, राईट, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत बट स्टील, राईट, दिल्लीचं जे इलेक्शन आहे तर त्या दिल्लीच्या इलेक्शनवरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. एखादी गव्हर्नमेंट नवीन स्कीम निघालेली आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये अटल टिंकरिंग लॅब्सच्या बाबतीमध्ये काहीतरी डिसिजन आता आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकेल. सायन्स अँड टेक मध्ये आता रिसेंटली इस्रोनं त्यांचं 100व त्या ठिकाणी लॉन्चिंग केलं, त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकेल. आरोग्य आणि पोषण आहाराच्या बाबतीमध्ये पोषण 2.0 नावाचं मिशन आपण चालू केलेलं आहे. जास्तीत जास्त जे कुपोषण होतंय तर ते त्या ठिकाणी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार देण्याच्या दृष्टिकोनातून तिथं प्रश्न येऊ शकतोय. भूगोल, पर्यावरण आणि कृषी, एखाद्या चक्रीवादळावरती करंट मधला प्रश्न येईल, एखाद्या धोकाग्रस्त बनलेली प्रजाती आहे तर तिच्यावरती प्रश्न येईल. चर्चित व्यक्ती निवड आणि नियुक्ती, राईट, आत्ताच रिसेंटली मला वाटतंय आजच, राईट, 18 फेब्रुवारी आजच आहे. आज काय झालेलं आहे, मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी बदललेले आहेत.
सो मुख्य निवडणूक आयुक्त, बदललेले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, ते कितवे आहेत, हा ट्रॅडिशनल अप्रोच. तिथं प्रश्न विचारला जाऊ शकेल. वेगवेगळे अवॉर्ड्स त्या ठिकाणी वितरित करण्यात येत आहेत त्याच्यावरती. मग आता मागच्या महिन्याचा जर आपण विचार केला तर नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड चर्चेत होते, पद्म पुरस्कार त्या ठिकाणी चर्चेत होते. तर त्याच्यावरती क्रीडा घडामोडी, स्पोर्ट्समध्ये नेमकं काय काय होत आहे. सो डी गुकेश जगज्जेता ठरलेला आहे आणि जगातला सर्वात कमी वयाचा जगज्जेता ठरलेला आहे. तो त्याच्यावरती प्रश्न. निधन वार्ता, एखाद्या व्यक्तीचं निधन झालंय त्याच्या कंट्रीब्युशन बद्दल प्रश्न विचारला जातोय. सो मध्यंतरी झाकीर हुसेन यांचं त्या ठिकाणी निधन झालंय किंवा डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. सो त्यांच्याशी रिलेटेड प्रश्न. पहिल्या घडणाऱ्या घटना, संकीर्ण घडामोडी. सो असे काही मुद्दे आहेत. किंवा आता 2 दिवसानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी चालू होतंय. सो साहित्य संमेलनावरती दरवर्षी एमपीएससी प्रश्न विचारते. यावर्षी दिल्लीमध्ये चालू होत आहे आणि डॉक्टर तारा भवळकर या त्याच्या अध्यक्ष आहेत आणि 98 वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासामधल्या त्या 6व्या महिला अध्यक्षा त्या ठिकाणी आहेत. सो असे अनेक मुद्दे जे ट्रॅडिशनल डायमेन्शन मध्ये फॅक्च्युअल डिटेल्सच्या स्वरूपात प्रिलिमला आपल्याला उपयोगी पडतात. तर त्याच्या अनुषंगाने आपण हे बघू शकतो. राईट. मग आता अभ्यास पद्धती काय असली पाहिजे, तर मी असं म्हणेन की अगेन करंट अफेअरचा अभ्यास करण्याची एक प्री रिक्विजिट आहे किंवा प्रिकर्सर आहे, तो म्हणजे स्टॅटिकचा अभ्यास जो आहे तर तो चांगला करा. जेवढं स्टॅटिक तुमचं चांगलं होईल तेवढं करंट अफेअरचं अंडरस्टँडिंग जे आहे तर ते तुमचं चांगलं होणार आहे. हा पहिला मुद्दा. मग दुसरा मुद्दा, सर असं करावं का की सगळा सिलेबस संपवावा मग करंट अफेअरचा अभ्यास करावा? नाही. इट शुड गो हँड इन हँड. राईट. रोजचा न्यूज पेपर वाचण्याची ऍटलिस्ट सवय लावून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातले जेवढे मुद्दे ग्रास्प होत आहेत सध्या तरी तेवढे मुद्दे ग्रास्प करा. इव्हेंच्युअली जसं तुमचं एक एक विषय पूर्ण होत जाईल तसं तुम्हाला त्या विषयाची करंट रिलेटेड न्यूज आलेली वाचण्यासाठी वेळ कमी त्या ठिकाणी लागणार आहे. कारण त्या न्यूज मध्ये 70% जे ऑलरेडी एक्झिस्टिंग स्टॅटिक नॉलेज आहे तर ते तिथं दिलेलं आहे आणि 30%च त्यातला डायनॅमिक पार्ट दिलेला आहे. तर तो 30% डायनॅमिक पार्ट नेमका तुम्हाला लक्षात येईल. त्याचबरोबर तो तुम्हाला लिंक करता येईल. लिंक करत असताना डिवायडेशन थोडंसं करा की कुठला स्टॅटिस्टिकल डेटा हा मला निबंधासाठी किंवा व्हॅल्यू एडिशनसाठी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना इंट्रोडक्शन करण्यासाठी माझ्या व्ह्यू पॉइंटला सपोर्ट करण्यासाठी वापरता येऊ शकतो. कुठली न्यूज ही फक्त व्हॅल्यू एडिशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये महत्वाची आहे, कुठल्या न्यूज वरती थेट पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. राईट. तर अशा पद्धतीनं आपण त्याचं परत सब क्लासिफिकेशन जे आहे ते रीडिंग करत असताना करू शकतो. राईट. म्हणून म्हटले की नॉर्मल न्यूज जे आहेत तर त्या पण महत्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर एडिटोरियल्स म्हणजे जे वेगवेगळ्या न्यूज पेपरमध्ये संपादकीय येतं तर ते संपादकीय पण वाचणं गरजेचं आहे. रोजचं वाचावं का? अजिबात नाही. राईट. मग कुठलं वाचावं संपादकीय? संपादकीय तेच वाचा जे तुमच्या जीएसच्या सिलेबसला लिंक होताना दिसते. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की संपादकीय वाचणं म्हणजे करंट अफेअरचा अभ्यास करणं. मग रिलिजियसली काही लोक रोज संपादकीय वाचायला सुरुवात करतात. मला सांगा, आज एखादं संपादकीय असं आलंय की ज्याच्यामध्ये आता दिल्लीचं इलेक्शन झालंय तर त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल का हरलेत ह्याच्या मागची कारण. आता मला सांगा, ह्या मुद्द्यावरती कधी आयुष्यात प्रश्न युपीएससी तरी विचारणार आहे का किंवा एमपीएससी तरी विचारणार आहेत का पॉलिटिक्स वरती? नाही. पण आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट असतो की कसं काय हरले बरं, राईट, किंवा कशी काय जिंकली बीजेपी. म्हणून आपण काय करत राहतो, डिटेलमध्ये ते वाचत राहतो. सो ज्या संपादकीयाचा संदर्भ आपल्या सिलेबसशी नाही त्याच्या विनाकारण ते वाचून त्याच्यामध्ये अडकून बसू नका. का? कारण आपल्याला जीएस पण करायचंय ना, आपल्याला ऑप्शनल पण करायचंय, आपल्याला इथिक्स पण करायचंय, आपल्याला एसएची तयारी पण करायची आणि सोबत करंट अफेअर करायच्यात. दिवसभर काय चालू घडामोडीच वाचत बसायचं नाही आपल्याला. म्हणून हा अप्रोच, एक फ्रेम दिली पाहिजे, एक चौकट आपण आखून घेतली पाहिजे न्यूजपेपर वाचत असताना. बघा, एखाद्या दिवशीचा न्यूजपेपर वाचून झाला तर तुम्हाला असं वाटतं की आपण एव्हरेस्ट सर केलेलं आहे आणि एखाद्या दिवशी वाचला नाही तर आपल्याला असं वाटतं की अरे आपलं काहीतरी मोठं मिस झालेलं आहे. राईट. आणि आजचा न्यूजपेपर वाचायला आजच इंटरेस्ट असतो. आजचा पेपर हा उद्याची रद्दी असते. मग बरेच जण प्रश्न काय विचारतात की सर रोज न्यूजपेपर न वाचता आठवड्याचे एकदम वाचू का आम्ही? रोज वेळ वाया घालवण्यापेक्षा आठवड्याची एकदम कधीच न्यूजपेपर वाचून होत नाही.
जर विश्वास नसेल तर एकदा तो प्रयोग करून त्या ठिकाणी बघा. आणि मला असं वाटतंय की आपण नॅचरली ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे, नेचरला फॉलो त्या ठिकाणी केलं पाहिजे. मी एन्व्हायरमेंट शिकवतो त्यामुळे मी नेचरला जास्त फॉलो करतो. सो मला सांगा, रोज जिम करायला वेळ मिळत नाहीये म्हणून मी रविवारी 7 तास जाऊन जर का जिम मध्ये जिम केली तर रविवारीच सगळे जिमचे जे काही वार सेट ठरलेले आहेत, लेग्स पण करतो, चेस्ट पण मारतो, ट्रायसेप पण मारतो, बायसेप पण मारतो, रनिंग पण रविवारी करतो, ते सगळ्या गोष्टी, वेट ट्रेनिंग पण रविवारीच करतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग पण रविवारीच करतो, काय होईल? सोमवारी सकाळी आपल्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागेल 6-7 तास व्यायाम केला. रोज एव्हरीडे प्रॅक्टिस आहे ही, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मग न्यूजपेपर कुठला वाचावा? इंग्लिश मिडियम मधनं तयारी करत असाल तर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस. मराठी मिडियम मधनं तयारी करत असाल तर मटा आणि लोकसत्ता. डिस्क्रिप्टिव्हला कंपल्सरी हिंदू किंवा एक्सप्रेस वाचलाच पाहिजे का? मी म्हणेन की च वरती भर देऊ नका. इनिशियली तुम्हाला तो वाचण्यातच स्ट्रगल असतील तर विनाकारण त्याच्यात वेळ वाया घालवून इतर गोष्टींचं नुकसान त्या ठिकाणी करू नका. इंडियन एक्सप्रेस मधले बरेच आर्टिकल हे लोकसत्तामध्ये ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी येतात आणि यातले काही महत्वाचे मुद्दे जे आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. अर्थसंकल्प या व्यतिरिक्त इयरली तुम्हाला जे करायचंय तर त्याच्यात अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल आहे, राईट. हे करत असताना ह्याचा कुठेतरी GS 1 to 4 वाईज नोट मेकिंगची सवय लावा, राईट. ह्या नोट्स काढत असताना त्या टॉपिक वाईज शक्यतो काढा. म्हणजे समजा आज इंडिया बांगलादेश बद्दल काहीतरी आले आणि 2 महिन्यानंतर काहीतरी इंडिया बांगलादेश मध्ये आले तर ते 2 महिन्यानंतरच्या पानावरती येण्यापेक्षा आज जे आलेलं होतं त्याच्याच खाली येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा तुम्ही इंडिया बांगलादेश स्टॅटिक मध्ये वाचाल आणि त्याच्यानंतर इंडिया बांगलादेश डायनेमिक मध्ये वाचाल तेव्हा तुम्हाला सापडेल की अरे हे रिसेंट डेव्हलपमेंट्स आहेत इंडिया बांगलादेश रिलेशनच्या बाबतीमध्ये, राईट. तर असं त्या ठिकाणी आहे. प्रिलिमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इयरबुक वापरू शकता. PIB नावाची वेबसाईट आहे, हा बेस्ट सोर्स मानला जातो. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो वरती प्रत्येक मिनिस्ट्री काय काय करते त्याच्याबद्दलची माहिती दिलेली असते. किंवा PRSindia.org वेगवेगळ्या प्रकारचे जे विधेयक मांडली जातात तर त्या विधेयकांबद्दल इथं चांगला क्रक्स काढून दिलेला असतो इंग्रजी आणि हिंदी या 2 त्या ठिकाणी विषयामध्ये. सो असं सगळं एकंदरीत चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये फोकस करणं गरजेचं आहे, राईट. सो तुम्ही हे जे डेमो सेशन अटेंड करताय तर आपला इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम 1 इयरचा त्या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये फ्लिप मॉडेल वरती आधारित आपण अध्यापन आणि अध्ययन त्या ठिकाणी करतोय. सो 1 to 1 पर्सनल मेंटॉरशिप, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल, त्याचबरोबर सेक्शनल डिव्हिजन, मायक्रो अनालिसिस करून सिलेबसचा प्रत्येक पॉइंट कव्हर करणं, त्याच्यावरती आन्सर्स लिहिणं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम मध्ये नावातच आहे, नुसता लर्निंग नाहीये तर इंटेन्सिव्ह त्या ठिकाणी आहे. सो त्याच इंटेन्सली तो कंडक्ट त्या ठिकाणी केला जातो. सो आपले डेमो लेक्चर हे 17 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी असे रोज संध्याकाळी 7 वाजता म्हणजे कालपासून चालू झालेले आहेत. 20 फेब्रुवारी पर्यंत हे सेशन त्या ठिकाणी असतील. आणि बॅच जी आहे तर ती म्हणजे ही आपली बॅचच चालू झालेली आहे. त्याचे इनिशियल पहिले सेशन्स जे आहेत तर ते फक्त डेमो सेशन आहेत. याचा अर्थ डेमो हा मेन कोर्सचा पार्ट नाही असं नाही, हा पण मेन कोर्सचा त्या ठिकाणी पार्ट आहे. सो इंटरेस्टेड कॅन्डिडेट असतील तर त्यांनी आपल्या या नंबर्स वरती संपर्क साधू शकता किंवा ऑफलाईन जो आपला ऍड्रेस त्या ठिकाणी आहे झेड ब्रिजच्या जवळ अलका चौकामध्ये नारायण पेठेमध्ये तर तिथं त्या ठिकाणी व्हिजिट देऊन तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत तर त्याची माहिती जी आहे तर ती मिळवू शकता. आज आपण वर्णनात्मक पॅटर्न मध्ये चालू घडामोडींचे महत्व याचं एक ब्रीफ स्वरूपात सेशन त्या ठिकाणी बघितलं. काल इतिहासाबद्दल एक सेशन झालेलं आहे तुमचं. उद्याचं सेशन जे आहे तर ते भूगोल आणि नकाशा वाचनाबद्दल अजय घोडके सरांचं त्या ठिकाणी असेल. आणि फायनली 20 फेब्रुवारीला समाज, भारतीय समाज, इंडियन सोसायटी जो पेपर 1 मधला घटक आहे मी मगाशी सांगितलं तर त्याच्यावरती अमोल घोडके सरांचं सेशन त्या ठिकाणी होईल, राईट. सो असे हे वेगवेगळे सेशन्स त्या ठिकाणी डेमो स्वरूपात असतील. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता
किंवा अदरवाईज पण विचारू शकता. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.